आत्या, मी आत्ताच आलोय. अरे थांब थांब, पळतोयस कुठे? अगं नाही, पळत नाहीये, मला उशीर झाला ना, म्हणून म्हटलं जरा फक्त हाय करून निघावं. अरे हो, पण बसशील की नाही? हा, आणि मला सांग उशीर का झाला? काय चाललंय काय तुझं? ऍक्च्युली आजकाल मी ईशाला जरा वेळ देतोय. ते काय ना की तिच्या शाळेत तिला विचारलं गेलं की तुझ्या बाबांचं नाव काय, आणि मग तिथून सगळं सुरू झालं. मग ती मानसीला सारखं सारखं विचारायला लागली, आणि बरोबरच आहे ना, तिला तिला वाटत असेल की आपली फॅमिली इतरांच्या फॅमिली सारखी नाहीये म्हणून. आणि आणि तिच्या आयुष्यात बाबा नावाच्या व्यक्तीची कमतरता आहे. ती कमी मी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय आत्या. मग मी तिच्याशी खेळतो, तिच्याशी फोनवर बोलतो, मी तिला शाळेत सोडायला जातो, शाळेतून आणायला जातो. गुड. आणि म्हणून मला उशीर होतो मग यायला. नो प्रॉब्लेम. आत्या, अगं मला वाटलं तू रागवशील. कम ऑन विक्रांत, अरे आत्या म्हणजे काही दगड नाहीये. मन आहे आत्याला, आणि मलाही गोष्टी कळतात सगळ्या. फक्त मला नेहमी तू सुखी राहावास, तू आनंदी राहावास असं जास्त वाटतं. हा, आता तू ईशाला वेळ देतोस, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तू स्वतःला वेळ देतोस, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या तुझ्या आत्याला ना, तिचा भाचा खुश राहावा ह्याच्यातच सगळा आनंद आहे. हो, तुझं बरोबर आहे. मी खुश असतो आजकाल खूप. म्हणजे मला ईशा बरोबर मी जेव्हा बोलतो ना, तेव्हा वेळ कसा जातो कळतच नाही. तिच्यासोबत जेव्हा मी खेळत असतो तेव्हा खूप मोकळं मोकळं वाटतं. आणि तसाही मी माझ्या खोलीमध्ये तासन तास बसून असायचो. पण आता ह्या छोट्याशा परीमुळे ना, मला परीकथेतल्या जगात आपण जगतोय असं वाटतं. गुड. तुझं मन शांत होतंय ना, मग सगळंच ठीक आहे. आणि ईशासाठी आपण काही करू शकत नाही आहोत, ही खंत सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे मला वाटतं आपण बोलूया या विषयावर सविस्तरपणे. तत्पूर्वी तुझ्यासाठी तुझे 5 पेशंट्स तुझी वाट बघतायत.